नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत चिगळची भाजी, ज्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, फायबर्स आणि लोह भरपूर प्रमाणात आहे. चला तर जास्त वेळ न दवडता भाजी करायला घेऊया. ही मी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली चिगळची भाजी आहे. 2 ते 3 चमचे भिजवलेली मूग डाळ आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत. बस इतकंच साहित्य लागणार आहे. आता ही धुतलेली चिगळ आपण छानपैकी कापून घेतलेली आहे बारीक. आणि आता आपण फोडणी करणार आहोत. फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापत ठेवूया. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला लसणाची भरपूर यामध्ये प्रामुख्याने लसूण भरपूर घालायचा आहे. त्यामुळे ही भाजी अतिशय चविष्ट आणि रुचकर बनते. अतिशय पौष्टिक असणारी ही चिगळची भाजी नक्की करून पहा आणि तुमची भाजी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर मी यातमध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे. 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत मी लसूणच्या. तर छानपैकी तेल तापलेलं आहे आणि मी त्यामध्ये लसूण टाकून घेतलेला आहे. लसूण छान परतून घेऊया. म्हणजे छान फोडणी बसत आहे लसणाचं आणि छान असा फोडणीचा वास पण येत आहे. आणि यामध्ये आपण लसूण फोडणी टाकल्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा हिंगही टाकणार आहोत. तर लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग टाकून घेऊया. म्हणजे हिंग हा काहीतरी अँटीसेप्टिकचं काम करून, जसं हळद आपण टाकत असतो तसंच आपण हिंगही टाकूया. म्हणजे पालेभाज्यांमध्ये जे काही जीवजंतू वगैरे असतील तर ते मरून जातात असं म्हणतात. तर त्यासाठी आपण हिंग टाकणार आहोत. आता त्यावरती आपण ही बारीक चिरलेली चिगळीची भाजी परतून घेणार आहोत लसणाच्या फोडणीवरती, लसूण आणि हिंगाच्या फोडणीवरती. तर त्या फोडणीचा असा खमंग वास त्या चिगळीच्या भाजीला लागणार आहे आणि चव अतिशय उत्कृष्ट बनते. त्यामुळे जर तुम्ही कोणतीही पालेभाजी करताना लसणाच्या फोडणीवरच ती पालेभाजी परतून घेतली तर तिच्या छानच चव येते त्याची. याशिवाय आपण भाजी छान परतून घेऊया आणि मग भाजी चांगली परतून झाली की यामध्ये आपण टाकणार आहोत जी भिजत घातलेली होती मुगाची डाळ. 2 ते 3 चमचे आपण भिजत घातलेली डाळ सर्व पाणी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर ही भिजलेली मुगाची डाळ आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता मुगाची डाळ घातल्यानंतरही आपण भाजी थोडा वेळ परतून घेणार आहोत. मुगाची डाळ चांगली अर्धा 1 तास चांगली भिजू दे, म्हणजे ती पटकन शिजून जाते. कारण ही जी भाजी असते ती नाजूकच असते, पटकन शिजून जाते. तर मुगाची डाळ त्यामुळे भिजलेली असेल तर बरी पडते. तसेच आपण यामध्ये हळद आणि मीठही घालून घेतलेलं आहे आणि अजून थोडे आपण हिला अशीच परतवून घेणार आहोत. म्हणजे यामध्ये पाण्याचा अंश जास्त प्रमाणात असतो, तो कमी होईल जेणेकरून आणि भाजी लवकर शिजून जाईल आणि डाळही त्यामध्ये शिजून जाईल. वरून आता यामध्ये आपण थोडासा शेंगदाण्याचा कूटही टाकणार आहोत. तर 1 ते 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकतो. आम्ही कोणत्याही पालेभाजीला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकतो. आणि आता आपण भाजी परतून घेऊन थोडा वेळ त्याला झाकण ठेवून शिजू घ्यायची आहे. तर खूप छान सुगंध आलेला आहे या भाजीचा. मला तर ही भाजी खूप आवडते. तुम्हालाही आवडते का? तुमच्या भागात मिळते का ही भाजी? आणि या भाजीला तुम्ही कोणत्या नावाने ओळखता? आमच्याकडे तर हिला चिघळ म्हणतात किंवा घोळ असेही म्हणतात. तर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया आणि आपली भाजी लवकरात लवकर तयार असेल. चला, तर ही चिगळ आपली शिजून तयार आहे. भाकरीबरोबर खायला घेऊया. मस्त छान चविष्ट आणि उत्कृष्ट ही पालेभाजी नक्की करून बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनलवरचे दुसरे व्हिडिओ पहा. त्यातले कोणते व्हिडिओ आवडतील त्यांना लाईक आणि कमेंट नक्की करा.